शिकलेली सुज्ञ माणसं म्हणतात देव काय करतो, आपण आपल्या पायाने चालतो, हाताने काम करतो, देव काय करतो. शाळेत गेलेला एक विद्यार्थी, गुरुजी गणपती बसवता का आपल्या वर्गात? काय करतो रे कोण आपल्या करता? आपण आपल्या पायाने चालतो, हाताने काम करतो, सगळं आपणच करतो. देव काय करत नाही आपल्या करता. देव काय करतो रे? आपणच करतो सगळं. वाईट वाटलं त्याला. वारकऱ्याचं पोरगं होतं, मानवले नाही त्याला ते शब्द. तो घरी आला, दुसऱ्या दिवशी शाळेत लवकर गेला उन्नतीत, आणि जाऊन त्या पोरानं सुंदर गणपती बाप्पाचं चित्र फळ्यावर काढलं. हाताला कला होती त्याच्या. ते चित्र काढलं, पण गुरुजी वर्गात यायच्या अगोदर काढलं. गुरुजी वर्गात आले, त्यांनी ते चित्र पाहिलं. वा, कोणी काढलं रे चित्र? तू काढलं का रे? मी नाही काढलं. तू रे? मी नाही. रामा तू? नाही. तू? अरे मग कोणी काढलंय? त्यानं काढलं होतं. तो म्हणे असं चाल दे आपोआप. आपोआप मूर्खाच कर तू. असं आपोआप लेखा चित्र कुठं निघत असतं का? अरे चित्र काढणारा कोणीतरी लागतो, त्याशिवाय चित्र निघत नाही. गुरुजी, या छोट्याशा मोहो गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छोट्याशा फळ्यावरचं चित्र काढायला जर कोणी लागत असेल गुरुजी, तर पहा हे विश्व, या विश्वातला हा आशिया खंड, या आशिया खंडातला हा भारत नावाचा देश, भारतातलं हे राज्य, महाराष्ट्र ही संतांची भूमी, या संतांच्या भूमीतला हा पवित्र नाशिक जिल्हा, या नाशिक जिल्ह्यातला हा छोटासा तालुका, या छोट्याशा तालुक्यातलं हे छोटंसं गाव, आणि छोट्याशा गावातली आमची सगळ्यांच्या लाडकी आवडीची, सगळ्यांच्या लोकवर्गणीतून आमच्या कष्टातून उभं राहिलेली आमची ही जिल्हा परिषदेची शाळा. गुरुजी, या छोट्याशा जिल्हा परिषद शाळेच्या फळ्यावरचं चित्र काढायला कोणीतरी लागतं गुरुजी. तर ज्यानं या विश्वाचं चित्र काढलं तो नसेल का हो गुरुजी? असं काय बोलता तुम्ही? तुम्ही शिकलेले राजे हो. तुमचा पुस्तकी ज्ञानाचा किडा इतका वळवळ करू देऊ नका. पुस्तकी ज्ञान खूप वाढलं. जुनी माणसं प्राण्यात देव पाहायचे गुरुजी. आता तुम्हाला माणसात देव दिसत नाही. देव ओळखा, त्याला घरी आणा कधीतरी.